हॅलो हाय एव्हरीवन, कसे आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 3 पोएम नंबर 3.11 माय किटी कॅट. माय किटी कॅट. माय किटी कॅट. किटी म्हणजेच काय? लहानशी. कॅट. कॅट म्हणजेच काय? मांजर. माझी लहानशी मांजर. चला तर पोएम कसं म्हणायचं आहे ते आपण पाहून घेऊया. त्यानंतर ना एक्सप्लेनेशन पाहून घेणार आहोत. लिसन अँड रिसाइट. लिसन. लिसन ऐका. रिसाइट. रिसाइट म्हणून दाखवा. तर कसं म्हणायचं आहे आपण ते पाहून घेऊया. माय किटी कॅट इज अ ब्लॅक अँड व्हाईट. शी स्लीप्स ऑल द डे अँड प्लेज ऑल नाईट. At dawn, she knows when to be fed and walks atop my sleepy head. Once she finally gets her food, she soon adopts a happy mood. Then in the chair she likes the best, she stretches out to take a rest. तर अशा प्रकारे आपण हा पोएम रिसाइट करून घेऊ शकतो. तर हे पोएम कोणी लिहिलेलं आहे? रॅन गिव्सनं लिहिलेलं आहे. कोणी लिहिलेलं आहे? रॅन गिव्सनं लिहिलेलं आहे. चला तर आपण इथे एक्सप्लेनेशन पाहून घेऊया. माय किटी कॅट इज अ ब्लॅक अँड व्हाईट. तर माझी किटी कॅट. किटी कॅट म्हणजेच काय? माझी लहानशी कॅट. माझी लहानशी कॅट कशी आहे? इज ब्लॅक अँड व्हाईट. ब्लॅक म्हणजेच काळी, व्हाईट म्हणजेच पांढरी. माझी लहानशी जी मांजरी आहे ती कशी आहे? ब्लॅक अँड व्हाईट आहे, काळी पांढरी आहे. शी स्लीप ऑल डेज अँड प्लेज ऑल नाईट. शी स्लीप. शी म्हणजेच कोण? ती. कोण? मांजर. शी स्लीप्स ऑल डे. स्लीप. स्लीप्स म्हणजेच काय? झोपणे. ऑल डे म्हणजेच काय? पूर्ण दिवस. ऑल म्हणजेच काय? पूर्ण. डे म्हणजेच काय? दिवस. तर ती पूर्ण दिवस काय करत असते? झोपा काढत असते. अँड म्हणजेच आणि. प्लेज. प्लेज म्हणजेच खेळणे. ऑल नाईट. प्लेज म्हणजे खेळणे. ऑल म्हणजे सर्व म्हणजे पूर्ण. नाईट. नाईट म्हणजेच रात्र. आणि पूर्ण रात्र ती काय करते? खेळते. तर याचं मीनिंग काय होईल पहा. माझी जी मांजर आहे लहानशी ती कशी आहे? काळी आणि पांढरी आहे. तर ती दिवसभर झोपा काढते. तर ती दिवसभर झोपत असते आणि रात्रभर काय करत असते? खेळत असते. That after next one आहे. At dawn she know when to be fed. At dawn. dawn म्हणजेच काय? पहाटे. dawn म्हणजेच काय? पहाटे. she know. she know म्हणजेच काय? she म्हणजे इथं मांजर झालेले आहे. no. no म्हणजेच तिला माहित आहे. पहाटे. पहाटे तिला माहित आहे. when to be fed. तर पहाटे कधी खायचं आहे ते तिला माहित आहे. कोणाला? मांजरीला. फेड. फेड म्हणजेच काय? खाणे किंवा जेवण. तर पहाटे पहाटे कधी खायचं आहे, कधी जेवण करायचं आहे हे तिला माहित आहे. कोणाला? मांजरीला. अँड वॉक्स अटॉप माय स्लिपी हेड. आणि सकाळी सकाळी पहाटे ती काय करते? माझ्या डोक्याकडं येऊन चालते. अ स्लिपी हेड. स्लिपी हेड म्हणजेच काय? माझं जे झोपलेलं डोकं असतं, माझ्या झोपलेल्या डोक्यांकडे येऊन ती काय करत असते? चालत असते. वॉक्स अटॉप ऑन माय स्लिपी हेड. पहाटे पहाटे माझ्या डोक्याकडे येऊन ती चालते. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे. वन्स शी फायनली गेट्स हर फूड. वन्स. वन्स. वन्स म्हणजेच एकदा. शी फायनली शेवटी जेव्हा तिला फूड भेटतं. फूड म्हणजेच काय? अन्न. जेव्हा तिला खायला भेटतं. शी सून अडॉप्ट अ हॅपी मूड. जेव्हा तिला शेवटी खायला जेव्हा भेटतं तर तेव्हा ती काय होते? खूप हॅप्पी होते. काय होते ती? खूपच हॅप्पी होते. लगेचच ती आनंदी होते. हॅप्पी म्हणजेच काय? आनंदी. मूड कसा होणार आहे तिचा? खूपच चांगला होणार आहे. कधी होणार आहे? जेव्हा तिला खायला भेटल्यावर. फूड खायला भेटल्यावर ती हॅप्पी होणार आहे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे. देन इन द चेअर शी लाइक्स टू द बेस्ट. देन इन द चेअर शी लाइक्स द बेस्ट. खाल्ल्यानंतर ना जेव्हा तिचं मूड हॅप्पी राहणार आहे तेव्हा ती कुठं येऊन बसणार आहे? चेअरवर येऊन बसणार आहे. कुठं येऊन बसणार आहे? खुर्चीवर येऊन बसणार आहे. देन. देन. देन म्हणजेच काय? जेव्हा खाल्ल्यानंतर ना तिचं मूड कसं असणार आहे? हॅप्पी. इन द चेअर. तर खुर्चीवरती कसं असणार आहे? एकदम आवडत्या खुर्चीवरती जाऊन बसणार आहे.
शी लाईक द बेस्ट, ती जी खुर्ची आहे ती खुर्ची तिची काय असणार आहे, आवडती असणार आहे आणि त्या आवडत्या खुर्चीवरती जाऊन बसणार आहे. मग त्या खुर्चीवर बसल्यानंतर काय करते पहा ती, शी स्ट्रेचेस आउट टू टेक अ रेस्ट. आता ती काय करणार आहे, त्या खुर्चीवर त्या चेअरवर काय करणार आहे, अंग ताणणार आहे. काय करणार आहे, अंग ताणणार आहे आणि तिथं काय करणार आहे, रेस्ट करणार आहे. रेस्ट म्हणजेच काय, आराम करणार आहे. तर अशा प्रकारे या पोएमचं येथे आपण मीनिंग सांगू शकतो. तर पुन्हा एकदा तुम्हाला सांगते पहा. माझी मांजरी काळी पांढरी आहे, ती दिवसभर झोपते आणि रात्री खेळते. पहाटे तिला खाण्याची वेळ कधी आहे हे तिला माहीत असते आणि ती माझ्या झोपलेल्या डोक्यावर चालते. वन्स म्हणजेच काय, जेव्हा तिला खायला मिळालं की ती लगेच आनंदी होते आणि तिला तिच्या आवडत्या खुर्चीवर बसायला खूप आवडतं आणि ती अंग ताणून आराम करते. तर अशा प्रकारे याचं मीनिंग इथं आपण मराठीमध्ये एक्सप्लेन करू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे रीड अँड राईट. रीड अँड राईट. तर फर्स्ट वन आहे किटी. किटी म्हणजेच काय, मांजर. ब्लॅक. ब्लॅक म्हणजेच काय, काळा किंवा काळी. व्हाईट. व्हाईट म्हणजेच काय, पांढरे. व्हाईट म्हणजेच काय, पांढरे. स्लीप. स्लीप म्हणजेच काय, झोपणे. नाईट. नाईट म्हणजेच रात्र. डॉन. डॉन म्हणजेच काय, पहाटे. फेड. फेड म्हणजेच काय, जेवू घालणे. स्लिपी. स्लिपी म्हणजेच काय, झोपलेले. फायनली. फायनली म्हणजेच काय, शेवटी. फूड. फूड म्हणजेच काय, जेवण किंवा अन्न. ॲडॉप्ट्स. ॲडॉप्ट्स म्हणजे घेणे. ॲडॉप्ट्स म्हणजे काय, घेणे. मूड. मूड म्हणजेच काय, मनस्थिती किंवा आपला जो स्वभाव असतो. मूड म्हणजेच मूड स्विंग्स असतात पहा, त्याला मूड सुद्धा म्हणतात किंवा मनस्थिती सुद्धा असं म्हणतात. चेअर. चेअर म्हणजेच काय, खुर्ची. स्ट्रेच. स्ट्रेच म्हणजेच काय, ताणणे. स्ट्रेच म्हणजेच काय, ताणणे. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे राईट द वर्ड दॅट राईम्स विथ द फॉलोइंग. तर आपल्याला इथं काही वर्ड्स देण्यात आलेले आहेत, त्याचे राईम्स लिहा म्हटलेलं आहे फ्रॉम द पोएम. पोएम मधून आपल्याला लिहायचं आहे. फर्स्ट वन आहे व्हाईट. तर व्हाईटचा राईम होईल नाईट. व्हाईट नाईट. व्हाईट नाईट. तर इथे आपण नाईट लिहून घेऊया. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे फेड हेड. फेड हेड. तर फेडचा आन्सर होईल हेड. फूड मूड. फूड मूड. तर फूडचा आन्सर होईल मूड. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे बेस्ट रेस्ट. बेस्ट रेस्ट. तर इथे आपण रेस्ट हा वर्ड लिहून घेणार आहोत. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे राईट 2 to 3 sentences on my pet. तर पेटवर 2 to 3 sentences लिहा म्हटलेलं आहे. म्हणजेच काय, इथं काय म्हणण्यात आलेलं आहे पहा, माय पेट. माय पेट म्हणजेच काय, आपण जे घरात प्राणी पाळतो, कुत्रा, मांजर वगैरे वगैरे, त्या पाळीव प्राण्यांना पेट असे म्हणतात. आपण ज्या प्राण्यांना पाळतो त्यांना पेट असे म्हणतात. तर त्या माय पेट या विषयावर आपल्याला 2 ते 3 सेंटेन्सेस, 2 ते 3 वाक्य इथं लिहायला सांगितलेलं आहे. तर तुम्ही कॅटवर लिहू शकता, डॉगवर लिहू शकता. तर मी इथं तुम्हाला डॉगवर सांगेल. तर काय येईल पहा मीनिंग. आय हॅव अ पेट डॉग. हिज नेम इज ब्रुनो. ही इज व्हेरी फ्रेंडली अँड लव्स टू प्ले विथ मी. अशा प्रकारे 2 to 3 सेंटेन्सेस ऑन माय पेट आपण लिहू शकतो. हा झाला डॉग रिलेटेड. तर कॅट रिलेटेड सुद्धा आपण लिहू शकतो. तर कॅट रिलेटेड आपण असं लिहू शकतो पहा, आय हॅव अ पेट कॅट. हर नेम इज किटी. शी इज व्हेरी क्यूट अँड प्लेफुल. तर अशा प्रकारे आपण कॅट किंवा डॉग बद्दल इथं 2 to 3 सेंटेन्सेस अशा प्रकारे लिहू शकतो. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे सॉल्व द फॉलोइंग क्रॉसवर्ड पझल. तर आपल्याला इथं क्रॉसवर्ड पझल देण्यात आलेला आहे. तर ते क्रॉसवर्ड पझल जो आहे, पिक्चर पाहून, पिक्चर रिलेटेड आपल्याला इथं वर्ड्स लिहायचे आहेत. तर ते क्रॉसवर्ड पझल आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचे आहेत. नंबर्स पाहायचे आहेत, त्या नंबरवर कोणते पिक्चर्स आहेत, त्या पिक्चरचे आपल्याला स्पेलिंग्स
इथं काय करायचं आहे, राईट डाऊन करायचं आहे. तर इथं आहे 1 नंबर, तर 1 नंबरला आहे ट्री. ट्रीचं स्पेलिंग होणार TREE, ट्री. दॅट आफ्टर सेकंड नंबरला आहे रोज. सेकंड नंबरला आहे रोज, तर रोजचं स्पेलिंग होईल R ऑलरेडी देण्यात आलेला आहे, तर ROSE, रोज होईल. दॅट आफ्टर थर्ड नंबरला आहे क्रो. थर्ड नंबरला आहे क्रो, तर क्रोचं स्पेलिंग होईल CROW, क्रो. दॅट आफ्टर फोर्थ नंबरला आहे फ्लावर. फोर्थ नंबरला आहे फ्लावर, तर फ्लावरचं स्पेलिंग होईल FLOWER. तर अशा प्रकारे येथे फ्लावर हा वर्ड होईल. दॅट आफ्टर फिफ्थ नंबर आहे रेनबो. फिफ्थ नंबर आहे रेनबो, तर इथं रेनबो लिहून घेऊया. R ऑलरेडी आहे, AIN देण्यात आलेला आहे, BOW, तर रेनबो इथं तयार झालेला आहे. दॅट आफ्टर सिक्स्थ वन जो पिक्चर आहे, तो सिक्स्थ वन पिक्चर आहे मूनचा. कशाचा आहे, मूनचा आहे, तर इथं मून लिहून घेऊया. M ऑलरेडी देण्यात आलेला आहे, MOON सुद्धा ऑलरेडी आहे, तर इथं तयार झालेला आहे मून. दॅट आफ्टर सेवन्थ पिक्चर जो आहे तो मँगोचा आहे. कशाचा आहे, मँगोचा आहे, तर मँगो वरून काय होईल स्पेलिंग, MANGO, मँगो. दॅट आफ्टर एट्थ पिक्चर जो आहे तो बोटचा आहे. कशाचा आहे, बोटचा आहे, तर स्पेलिंग लिहून घेऊया BOAT, बोट. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे कार. नेक्स्ट वन आहे कार, तर नाइन्थ वर सुद्धा आपण कार हा स्पेलिंग लिहून घेऊया CAR, कार. तर अशा प्रकारे आपण हा क्रॉस वर्ड पझल सॉल्व्ह करू शकतो. तर अशा प्रकारे आज आपण पोएम नंबर 3.11 माय किटी कॅट हा लेसन पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.